नमस्कार महाराज. पहिले आपण त्या दादाच्या इथे ह्या प्रोडक्टचा फोटो व्हिडिओ घेतला, रिपोर्ट घेतले. त्याच्यानंतर किती दिवसांनी घेऊन गेले तुम्ही हे औषध? त्यांच्या 2-3 दिवसांनी. नंतर हा स्प्रे या प्लॉटवर झालेला आहे. रस्त्यालाच प्लॉट चालू होता, रस्त्यालाच प्लॉट होता, तर आम्ही इथे थांबून गेलो. तुम्ही मागे बघू शकता, एक्सपोर्टला माल देणं चालू आहे, मजुरी बसलेले आहेत, बघू शकता तुम्ही. नंतर मी तुम्हाला प्लॉट दावतो कसा आहे. बनाना प्रीमियम हे बघा, इकडे एक्सपोर्ट चालू आहे, इकडे पॅकिंग वगैरे, आणि इथे आपण तो स्प्रे घेतलेला आहे. दादा भाऊ, थोड़ा येता का, मदद करता का हमारा? आप आओगे क्या? मेरे को थोड़ी मदद चाहिए आपकी. लेबर नहीं, ये किसको दिया है माल? आप ही आओ ना. 2 मिनिटं फक्त. मला बाईट नाही पाहिजे तुमचा. माल घेतला कंपनी कोणती तेवढंच सांगा तुम्ही. तुमची कंपनीला कुठली आहे कंपनी सांगा मला फक्त. काय विषय नाहीये. लोक मोबाईल समोर यायला असे घाबरतात जसं काही. म्हणजे मी एवढ्यासाठी बोलवतो आहे. कंपनी नाही, दुकान आहे आपलं बळीराजाकडे म्हणून. इथे एक स्प्रे घेतलेला आहे आपण, म्हणजे त्यांनी घेतला आणि तिकडनं येत होता आम्ही, तर यांनीही घेतलेला होता. हे इंडिकेमचा याच्यामध्ये आपण त्या फायटिंगचा स्प्रे घेतला होता. पण त्याच्या पहिले मला असं विचारायचं होतं की एक्सपोर्ट साठी तुम्ही जे आहेत, आता बरेच शेतकऱ्यांना एक्सपोर्ट करायचा राहतो, तर काय जास्त बघता आपण? पहिले त्याच्यात चिलिंग आणि नॉन चिलिंग बघून घेतो. पहिले चिलिंग म्हणजे त्याची साईज बघून घेतो. ओके. त्या साईज मध्ये ते आज कमीत कमी आपल्याला एक्सपोर्ट साठी 7 ते 8 इंचचं पाहिजे. आणि त्याच्यात पल पण चेक करतो आपण, जसं की हे बघा, आमच्या शेतकऱ्यांना ते माहित पडेल बा, दुसरा काही विषय नाही. हे बघा, याच्यात आता आपल्याला चिलिंग आणि नॉन चिलिंग जर बघायचं राहिलं ना, तर हा नॉन चिलिंग आहे. याच्यात पूर्ण ग्रीन झाला पाहिजे. याच्यात थोडं पण नॉर्मल हे तो जो तांबडा कलर बोलतो का आपण, यायला नको. म्हणजे तो आपल्याला कमीत कमी 10 म्हणजे 15-20 ते 20 दिवस आपल्याला लॉंग टाइम साठी. बरोबर. आता हा माल असतो तुमचा जाईल कुठे? त्याच्यात हा ओमान साठी पॅकिंग 7 किलोची. आणि त्याच्यात आपल्याला परत जर पल्प चेकायचं राहिला याच्यात पाण्याचे, तर याच्यात जो आहे का, याच्यात थोडा पिवळसर कलर येतो. म्हणजे जो आहे तो जास्त दिवस टिकत नाही लॉंग रूटला. बरोबर, व्हाईट पाहिजे. जो जर लॉंग रूटला पाहिजे आपल्या जास्त दिवसांसाठी, तर तो व्हाईट पाहिजे. जर पिवळा राहिला तर तो कमी दिवसांसाठी हे राहतो. ओके. आणि हा जो असा येलोइश कलर आहे, हा तुमच्यासाठी जास्त प्रिफरेबल राहतो ह्या हिरवीनपेक्षा शायनिंग. तर मित्रांनो, शायनिंगला मी जसं बोललो, बरं झालं ते एक्सपोर्ट चालू होता म्हणून समोरच भेटून गेले. त्यांना असा माल जास्त आवडतो. याच्यापेक्षाही हा थोडासा कमी ग्रीनिश दिसतोय, हा येलोविश दिसतोय. येलोविश माल जो आहे शायनिंग चमक, तर त्याच्यासाठी आपण जे हे घेतलेलं आहे. आणि वादी जी मेन आहे, हे वादही त्यांना लेंथ जी आहे केळाची तेही मॅटर करते. तर त्याच्यामध्ये आपण जो हा स्प्रे घेतलाय फायटिनचा, हा नवीनच प्रयोग होता. आम्ही याराचे व्हिडिओ बनवलेत, पोलनचे व्हिडिओ बनवलेत, आता याचा बनवतो आहे. आणि याचे जे रिपोर्ट आलेले आहेत, प्रत्यक्षात सगळं एकत्र येऊन गेलं, बरं झालं. याच्यामध्ये आपण स्प्रे घेतला होता महाराज 15 लिटर पंपाला. ती 50 ml फायटिन इंडिकेम कंपनीचं 04247 मटेरियल येतं, ते 50 ग्रॅम. आणि त्याच्या सोबत कॉन्फिडर घेतलं होतं 10 ml ने. असा एकंदरीत 15 लिटरला स्प्रे घेतला होता. आणि पूर्ण बाग तुम्ही बघू शकता. दादा धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. पूर्ण प्लॉट तुम्ही बघू शकता, भारी बनवलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही बेड सिस्टीम कशी आहे, काय आहे. वारावधन खूप झालेलं होतं आणि वारावधनामधून हा प्लॉट वाचलेला आहे. आता बरेच शेतकऱ्यांचा असा समज आहे दादा की बेडवर प्लॉट कंडून जातात. आता बघू शकता हा प्लॉट पूर्ण बेडवर आहे. बेडवरचे फायदे खूप आहेत. तुम्हाला भीती घातली जाते बेडवर कंडून जातं. हा प्लॉट बघा दादा, एकही त्यांनी टेकणी लावलेली नाही. हे बघा, हे झाड बघा, क्वालिटी बघा. तुम्हाला शायनिंग दावतो मी. हे बघा आता इथे दादा, हे या तुम्ही इकडे. हे बघा, हा बघा, ते झाड बघा तुम्ही, हे झाड बघा, इकडे बघा. म्हणजे सर्वत्र रिपोर्ट तुम्ही बघू शकता. अजून दाऊ एक, हे बी दावून देऊ. हे बघा, हे बघा, हे तुम्ही थोडं तर कष्ट घ्यावं, थोडे टेक्निक लावायच्या. ते काही दिवस काहीच होणार नाही. हा, टेकणीची गरज नाही. नाही का? पण झाडच करणार आहे.
झाड कंडू शकत नाही मग ते रस्सी बी ना असा विषय आहे का? हं. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला? मग आम्ही दरवर्षी येते आमचं दरवर्षी हा आमचं प्लॉट पूर्ण जवळपास आता 30 डिग्री मध्ये वाकून गेलाय आणि तरी त्यांचा कॉन्फिडन्स एवढा आहे की होणार नाही. आणि जर हे नसतं तर ते कापताच आता तुमच्या समोर कापताच खाली येऊन गेली ते. असं आहे का? हं. म्हणजे सुरुवातीच्या काळाला हे बांधून घेतलेलं आहे. हे बघा इकडे सिस्टीम बघा दादा. ती बी हे बघा आता हे झाड बघा, जाणार आहे ती. हे जाणार नाही बोलता येत. हे बघा जाणार आहे ते पण जाणार आहे, हे पण झाड जाणार आहे आता हे पार म्हणजे इथून वाकलंय. जाणार आहे हे पार म्हणजे आता 90 अंशाचा कोण करून घेतलाय त्याने. जाणार नाही ते पण म्हणजे हे सुरुवातीच्या काळाला झाड जेव्हा छोटं राहतं त्याला इथं बांधून दिलं जातं जेणेकरून हा पूर्ण लोड असा राहील. पण कालांतराने वजन पडून हे होतंय. पण तुमची जे बेडचा धाक असेल तर तुम्ही बेडवाले बघू शकता की बेडला काही प्रॉब्लेम होतो का? काहीच होत नाही मित्रांनो. आणि बेडचे प्लॉट जे आहेत हे चांगल्या प्रकारे एक्सपोर्ट होतात. आता बघा इथे ही क्वालिटी बघा. कितीला दिलाय? हं? कितीने दिला? 2000 2,000 रुपयाने दिला आहे. किती माल निघतोय आता? आता आपला एक गाडी पॅक आहे ना असं आहे 100 का? क्विंटल 100 10 घ्या. टन कितीचा होईल तो पैसा? 2 लाख रुपये 2 लाख. ओके. अरे 50 तर आजसाठी एवढंच महाराज. जय हिंद, जय महाराष्ट्र.